महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे। त्या 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन जाहीर होणार आहे। सप्टेंबरच्या आत निवडणुका पूर्ण करून निकाल घोषित करण्याचे निर्देश देण्यात आले। या निवडणुका 2022 पूर्वीच्या ओबीसी आरक्षणाच्या निकषानुसार घेतल्या जातील। कोर्टाने आता पुढील निर्णयाची जबाबदारी राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर सोपवली आहे। कोर्टाचा हस्तक्षेप यानंतर नसेल असंही स्पष्ट करण्यात आले। तर सर्वोच्च न्यायालय महानगरपालिका निवडणुकीबाबत काय म्हटलेलं आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निवडणुकीबाबत 4 आठवड्यात नोटिफिकेशन काढा असं म्हटलेलं आहे। म्हणजे एका महिन्यामध्ये नोटिफिकेशन निघेल आणि 4 महिन्यांच्या आत निवडणुका घ्या असं म्हटलंय। म्हणजे पावसाळा संपला की निवडणुकांची या ठिकाणी बिगुल वाजू शकतं। तर 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची स्थिती जी होती त्यानुसार या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत। राज्य सरकार निवडणूक आयोगाने कार्यकाळामध्ये कार्यवाही करावी असंही सांगितलेलं आहे। तर ओबीसीच्या जागा कमी असल्याचा दावा करण्यात आला होता। 2022च्या आधीची स्थिती जी होती त्याचाच इथं त्यानुसार निवडणुका घ्याव्या असंही सूचित करण्यात आलेलं आहे। तर पालिका निवडणुकांचा बिगुल आता लवकरच वाजणार असं दिसतंय। आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी। एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बाठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे। त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचं पूर्ण आरक्षण हे देखील लागू असणार आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढेल असं मोठं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे। स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल। काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो, पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल।